नमस्कार, मी कोकण कन्याचं स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा 5 वाजताच्या व्हिडिओमध्ये। आणि मुलुंड स्टेशनला हातात माझ्या तिकीट आहे, सो कुठेतरी मी ट्रॅव्हल करते। आज मी पुन्हा एकदा ट्रॅव्हल करते मुंबई टू सुरत। कशासाठी हे तुम्हाला मी सांगेल, सो चला आजचा ट्रॅव्हल ब्लॉग माझा नक्की पहा। सकाळ सकाळ ट्रेन आणि माणसांची गर्दी खूप जास्त कमी असते, बघू शकता तुम्ही। मुलुंड स्टेशन पूर्णतः खाली आहे। चला, मी 4:58च्या ट्रेनने पहिल्या दादरला जाणार, तिथून जाणार बँड्रा टर्मिनल्सला। छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली धीमी लोकल थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है। याच ट्रेनने मी आता दादरला जाणार आहे। बँड्रा टर्मिनल्सला इकडून मी जाणार चालत तिकडे, आणि तिकडून मी सुरतला जाणार आहे। सुरतच चालली। जास्त चालावं लागतं त्या टर्मिनल्सला जायला, असंच ना। प्लेटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल चर्चगेटला जाणारी ही लोकल आहे। ही लोकल सर्व 12935 आहे, म्हणजे 12935 माझी आहे ट्रेन। 12935 इंटरसिटी एक्सप्रेस आहे। तर आता मी बँड्रा टर्मिनल्सला आहे, सो इकडून मी सुरतला चालले। इंटरसिटी एक्सप्रेस आहे, 6:35ची आहे। आत्ता वाजले 6, म्हणजे माझ्याकडे इनफ टाईम आहे तिथे जायला। हळू चालू सो जाते, ट्रॅव्हल दाखवते, व्हिडिओ पाहत राहा, कमेंट करत राहा की व्हिडिओ कसे वाटताय, आणि खूप जास्त सपोर्ट करा। इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास करणार आहे आज, आणि आज विदाऊट AC नॉर्मल डब्याने मी प्रवास करणार आहे। सो तोही एक्सपिरियन्स कसा आहे तुमच्यासोबत शेअर करेल। सो माझा कोच आहे D10, आता चालू आहे D3, म्हणजे मला किती पुढे जायचं आहे अजून। सो बघूया, नॉर्मल लोकल ट्रेन सारखाच प्रवास असेल कदाचित, सो पाहूयात। बँड्रा टू सुरत म्हणजे आपल्याला आसपास आहे। तर आता मी D10 कोचला पोहोचणार आहे। एक्साइटमेंट यासाठी आहे, पहिल्यांदा मी विदाऊट AC ट्रॅव्हल करते। सो कसं असेल, सीट वगैरे काय हे सुद्धा मला माहीत नाही। ऑलमोस्ट सेमच आहे सेकंड सीटिंग, AC सारखंच, फक्त वरती फॅन्स आहेत, AC नाही आहे। आणि चांगली अरेंजमेंट आहे, कारण मी जिथे बसले तिथे समोर
इथे बसायला आहे, म्हणजे लोक म्हणजे हे बघा दाखवते, ते बसायला वगैरे आहे, काही ठेवायला वगैरे. दहा 35ची ही इंटरसिटी ट्रेन आहे, जी 6:35ची आहे आणि 10:35ला पोहोचणार आहे सुरतला. सो आत्ता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 6:30, म्हणजे 5 मिनटं बाकी आहेत. आमची 5 मिनटांनी जर्नी स्टार्ट होईल आणि तिथून आम्ही पुढे जाणार सुरत. कुठेही ब्लाऊज लाईन. सो चला, तर आमची जर्नी सुरू झालेली आहे. आत्ता बँड्रा टर्मिनल्सवरून मे बी थांबेल बोरिवलीला, देन त्याच्यानंतर पालघर साईडला डहाणू वगैरे इकडे कुठेतरी थांबू शकते. मला पण स्टॉप माहिती नाहीत, पण लास्ट स्टॉप सुरत आहे. आणि सध्या तरी सुरुवात असल्या कारणाने पूर्ण कोच खाली आहे. पूर्ण असं म्हणता येणार नाही, पण थोडं कोच खालीच आहे. आणि आमची जर्नी सुरू झालेली आहे. आम्ही चाललो आहे ब्लाऊज लाईन शॉपला. पुन्हा एक माझं प्रमोशनल शूट आहे, म्हणजे ब्लाऊज लाईन शॉपमध्ये लास्ट माझ्या रीलला खूप जास्त सपोर्ट केला, त्यामुळे सेकंड रील बनवायला मी आता चाललेली आहे. सो चला, ट्रॅव्हल म्हटलं शेअर करूया. आणि विदाऊट AC प्रवास होता पहिल्यांदाच तिकडे सुरतचा. लास्ट टाईम मी पहिल्यांदा गेली होती तेव्हा वंदे भारतने, त्यानंतर शताब्दीने गेली होती. इंटरसिटी आहे आणि ते पण सेकंड सिटिंग. मी फर्स्ट टाईम जाते, पण एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. जेवढं वाटलं होतं की खूप चांगल्या सीट्स नसतील वगैरे, असं काही नाही. सेकंड सिटिंग बेस्ट आहे. मला तर खूप पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स मिळाला. तुम्ही प्रवास नक्की करू शकता आणि रिजनेबल पण आहे, कारण एकाची तिकीट 135 आहे. सो तेव्हा मी 835 रुपयाची एक तिकीट घालून AC मधून गेली होती आणि आता मी 135 रुपयाच्या तिकीटने चालली आहे. म्हणजे तिकीटचा डिफरन्स बघा आणि प्रवास पण खूप छान आहे. सेकंड सिटिंगची अरेंजमेंट खरंच खूप उत्तम आहे. मला तर खूप जास्त आवडते. सो माझ्या मनात जी भीती होती आणि जे प्रश्न होते ते सगळे दूर झाले. सो तुम्ही नक्की येथून प्रवास करू शकता. पण मुद्दा ॲक्च्युली असा आहे की ही खूप जास्त थांबत जाते. म्हणजे आता अंधेरीला थांबले, आम्ही चढलो होतो बँड्रावरून. इतकी जास्त थांबत चालले तर मला वाटतं मी 10:30ला पोहोचेन. माझं काम आहे इकडे, मला 11ला पोहोचून काम उरकून पुन्हा 5ची ट्रेन रिटर्नची पकडायची आहे. बिकॉज ऑलरेडी बुकिंग आहे ती सगळं सेकंड सिटिंगची. सो इतकी थांबली नाही पाहिजे. एवढा भारी प्रवास चालला होता माझा, पण ह्या 2 बायकांनी माझी झोप मोड केली. एवढं बडबडतात, एवढं बडबडायचं त्या आयुष्यात बडबडलंच नव्हत्या. इथंच बडबड. आणि असं पण सांगतो तुम्हाला, ह्या दोघी एकमेकांना ओळखत पण नाही, रँडम मिळाला था पॅसेंजर एकमेकींना आणि नुसती बडबडची आहे. ते दिसत नाही आहेत, पण तुम्हाला पण असे एक्सपिरियन्स आलेत का ट्रेनमध्ये मला सांगा. आता मी वापीला पोहोचले. इथून मला वाटतं फक्त 1 तास, हार्डली 1 तासाचा प्रवास माझा बाकी आहे. काका मगाशी आहे ना पाऊस आला आणि विंडो बंद करत नाही. थोड्या वेळातच मी सुरतला पोहोचेन आणि मग तुम्हाला थेट महाराष्ट्रातून सुरत सिटी दाखवते. इकडे गुजरात साईडला पाऊस पडतोय. आपल्या मुंबईमध्ये पाऊसच नव्हता सकाळी आम्ही आलो तेव्हा. तर आत्ता वलसाडसुद्धा गेले. थोड्याच वेळात आपलं सुरत स्टेशन येईल. हे बघा, हीच ती बडबड करणारी. फायनली मी सुरतला पोहोचलेली आहे. कसा वाटला माझा ट्रॅव्हल ब्लॉग मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थेट सुरत सिटीतून बोलते बरं का. सो चला, बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.